खामगाव इथं एका महिलेनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली होती। या प्रकरणी खामगाव न्यायालयानं महिला आणि तिचा प्रियकर यांना आजन्म कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील शेतशिवारात जुलै 2017 मध्ये आरोपी मोहम्मद शाहबाज अब्दुल वहाब आणि शालू तेलंग यांनी राजेंद्र तेलंग यांची गळा आवळून तसंच छाती आणि पोटावर शस्त्रानं वार करून हत्या केली होती। या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता। चौकशीअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं। सरकारी पक्षाच्या वतीनं 14 साक्षीदार तपासण्यात आले। मृतकाच्या मुलींची साक्ष देखील महत्त्वाची ठरली। आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायमूर्ती जी.बी. जाधव यांनी दोन्ही आरोपींना आजन्म कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड न भरल्यास 6 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा ठोठावली आहे। तर एका आरोपीला अॅट्रॉसिटीमध्ये 10,000 रुपये दंड आणि आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी.बी. जाधव यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत बहुचर्चित राजेंद्र तेलंग खून खटला या प्रकरणामध्ये आरोपी शाहबाज अब्दुल वहाब व शालूबाई राजेंद्र तेलंग यांना आजीवन कारावासाची शिक्षा तसेच 10,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिने सजा तसेच आरोपी क्रमांक 1 शाहबाज याला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत सुद्धा आजीवन कारावासाची सजा सुनावण्यात आलेली आहे।